To mislead, this is all you need. Be your everything, yeah, I'll be your everything. Still too soon to feel, please just say it's real. More than just a thrill, not just in it for the thrill. I'm in it for the love, cause love it needs to touch it. You're pressing on my buttons, babe, let me tell you something. I'm in it for the love, cause love it needs to touch it. You're pressing on my buttons, babe, let me tell you something. I'm in it for the love. 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 सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण आहोत नेपाळमध्ये. बघताय तुम्ही नेपाली झेंडा, नेपाळचा झेंडा आहे. चाललोय आता काठमांडूला, पशुपतीनाथ. मॉर्निंग झालेली आहे फायनली. या साईडला बघा, रात्री एक खतरनाक डोंगर लागला होता, खतरनाक डोंगर. आणि चेकिंग तर प्रत्येक पाच मिनिटावर चेकिंग, प्रत्येक 5 मिनिटावर सगळ्या बॅगा बेगा काढून चेक करतात. आणि बघा आमची गँग एकदम रेडी झाले सगळे. हाय हाय हाय. चष्मा, लगेच चष्मा का तर आता व्हिडिओ चालू आहे. चष्मा पाहिजे भाई, मेन चष्मा आहे. डोले जमता. झोप पूर्ण नाही झाली कोणचीच. रात्री डोलं काजू गोलं झालं, बेकार सीन. झोपच नाही पूर्ण होत. बाकी सगळा आज पण आता हॉटेलवरून 11 वाजता निघालोय आपण. 3 ते 4 तासाची रनिंग आहे. पशुपतीनाथ काठमांडूला 3 ते 4 तासाची रनिंग आहे. त्याच्यानंतर आम्ही काठमांडू सिटी फिरणार आणि तिकडे आजूबाजूला काय आहे अजून फिरण्यासारखं ते फिरणार, ते दाखवतो तुम्हाला. चलो घुमते फिर नेपाळ. आणि ही नदी आहे, खाली नदी वाहते. लोकांची घरं बघा ना त्या डोंगरात किती वरती आहेत, कसे जात असतील तिथं. आपले लोणावळा खंडाल्याला तिकडे फार्म हाऊस कसे, तसं एकदम वरती. गाडी जाण्याचा रस्ता आहे असं काय वाटत नाही. इथे 2 नद्या मिळत आहेत नेपाळच्या. काय बोलतात आपल्याला नाही माहिती, संगमच बोलू आपण. डोंगर एकदम शहाजी बापूंची आठवण. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. डेंजर रस्ता ना, डेंजर घाट ना, डेंजर डोंगर. त्याच्यानंतर स्टॉप होता. हे बघ नेपाळमध्ये पण म्हशी आहेत. नेपाळच्या म्हशी नेपाळमध्ये सगळं झाडी, डोंगर, दर्या, नद्या, अजून जाम भारी सगळा. फक्त दम लागेल, दम बाई. डायरेक्ट गाडी खाली, रस्ता 1 वे, बेकार सी. इकडे डायरेक्ट नदी आहे आमची खाली. नदी दाखवली ना तुम्हाला, आधीच दाखवली. डायरेक्ट नदी आहे ती, कनेक्ट ना. इकडे पण डायरेक्ट उभा डोंगर दाखवू का तुम्हाला? हे बघ, उभाच डोंगर. हे बघा धबधबा, बारका धबधबा. तो बघ, तो डोंगर पार करून चाललोय आपण. तो मागचा थांबलेलो तो पण व्ह्यू खतरनाक. 4 साईडला डोंगर ना, आम्ही मध्ये. बघा सगळीकडे नदीवर ना असे ब्रिज बनवलेत छोटे छोटे. आहे गाव, नेपाळचा गाव बघताय तुम्ही. त्यांना स्पेशलिस्ट हे माउंट एव्हरेस्टचं जे बघा इथून डायरेक्ट दरी, डायरेक्ट खाली, विषय नाही. चांगला रस्ता पण आहे, मध्ये ऑफ रोडिंग आहे. इथं बघा दरी कोसळते. बघा डोंगर, बघा डोंगर, डेंजर. माती बिती सगळे रस्त्यात आले. लँडस्लाईड 101% डेलीचा होत असेल. आमच्या गावात तुमचं स्वागत आहे. आम्ही आहोत नेपाळमध्ये. बघा नेपाळच्या गावांमध्ये असं मस्त पताका वगैरे लावलेले असतात.
आणि हॉटेलवाल्यांचा एक खराब सीन आहे, म्हणजे खराब म्हणजे त्यांची ती पॉलिसी आहे प्रत्येक रूममध्ये वेगवेगळ्या व्हरायटीच्या दारू ठेवणार, दारूच्या बॉटल्स, बियर, विस्की वगैरे, त्याच्यानंतर चिप्स, कॅडबरी वगैरे ठेवणार. आणि ते जर आपण यूज केलं, खाल्लं, तर त्याचा 2-3 पट चार्जेस लावतात. म्हणून आपण आधीच ते क्लिअर केलेलं. बिस्लरीची बॉटल फ्री होती मात्र, बाकी सगळ्याचा डबल ट्रिपल चार्जेस होता. इकडे पण रस्ता लँडस्लाईड झाली बघा, लँडस्लाईड झाली इथं. खराब दगडाचं डोंगरच नाही वाटते. असं आपल्याकडे कसं एकदम आपल्याकडे कसं डायरेक्ट पशुपतीनाथला जाऊ. मांडू पूल, लंबाई 55 मीटर. काठमांडूमध्ये ना बघा गर्दी जाम कमी होते ना मंदिरात. श्रावण आहे ना, काही सांगता नाही आहे. लोक कीर्तन की नाही करीत तरी. तिकडनं लोक चालतायत बघा ते ब्रिज वरनं. खतरनाक ब्रिज येतो, लोक चालतात या साईडनं त्या साईडला. लँडस्लाईड कधी पण होऊ शकते, कुठं पण होऊ शकते, असे डोंगर आहेत सगळे. हे बघा भरपूर ठिकाणी झाले पण लँडस्लाईड. तो डोंगर आहे ना पूर्ण वरचा, तिथे त्याच्या वरून जायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता पाऊस एकदम जोरात लागलाय. रस्ते ठीक आहेत पण लँडस्लाईड होते मध्ये मध्ये, आणि झालेलीच आहे. तसे मोठ्या गाड्या नाही माहिती आहे पण बरं. आणि मोठ्या गाड्या तर बंदच आहे तिथून, कार वगैरे आहेत. साईड वगैरे देतात, हॉर्न वगैरे अजिबात वाजवत नाही. कमी प्रमाण, म्हणजे एकदम तुम्हाला एमर्जन्सी असेल तर. बघा शाळेत जाणारी मुलं बघा कशी धावत. शाळेत चालले ती पोरं. हा ब्रिज आहे का? हा ब्रिज आहे का? हा ब्रिज आहे, ब्रिज. हे बघा खाली, बघा खाली बघा डायरेक्ट. आणि हा ब्रिज. टकटक आवाज आला का तुम्हाला? अरे बाबा, परत नाही नेपाळ, बाय कार नाही, चालत येऊ आपण. पालखी काढू, पालखी बिलकी घेऊ, खांद्यावर ना चालत निघू. 300 दिवस लागले तरी चालतील. सरळच डोंगर आहे, पूर्ण चढायचं आहे, पार करायचं, क्रॉस करायचं आहे, त्या साईडला जायचं आहे. पाऊस जोरात लागला एकदम. पाण्याचा एक घोट वर्षाला. आणि सरळ गेलो तर तिथे दरी असेल बघा, आपल्याला मारायचं लेफ्ट. हा रस्ता आहे का तुम्हाला याच्यामध्ये कमी दिसत असेल? आपण कुठे आहोत, किती वरती आहोत आपण? समतळ भागापासून खूपच वरती, अजून वर जायचं आहे आपल्याला. हा डोंगर पूर्ण पार केला त्याच्यानंतर आपल्याला काठमांडू सिटी लागेल. किती शॉर्ट रस्ता आहे. गाड्या पास करायची असते तर दुसरी गाडी थांबवावी लागते. आपण घेतलाय ब्रेक, थोडा वेळ थांबलो इथे मध्येच. दाखवलं तुम्हाला. हे बघा मागे काय आहे. खतरनाक व्ह्यू आहे मागे. एवढा डोंगर आपण पूर्ण पार करून आलोय. इकडचा रस्ता बघा. आणि अजून आपल्याला वर जायचं आहे. ते बघा मागे डोंगर दिसतोय का, त्याच्या त्या साईडला जायचं आहे. फोटो चालू केलेत, फोटो काढायला चालू केलेत सगळ्यांनी. मस्त वातावरण आहे, मस्त एकदम. पण
जर यायचं असेल बाय कार, भाई डेअरिंग पाहिजे, डेअरिंग. रस्ता एकदम खतरनाक लेवल आहे, खतरनाक लेवल. ऑफ रोडिंग, लँडस्लाईड होते, अजून भरपूर म्हणजे खतरनाक रस्ता आहे, एकदम एकदम बेकार रस्ता. अजून पुढं पण जायचं आहे, भरपूर पुढं आहे. अजून 50 किलोमीटर दाखवतं इथून पशुपतीनाथ. चलो दाखवतो तुम्हाला पुढचा. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण नेपाळ दाखवतो तुम्हाला. सीन बघा, एकदम खतरनाक सीन आहेत सगळे, खतरनाक सीन आहेत सगळे. काय घ्यायचं काय ठेवायचं, खतरनाक सीन आहे. हा बघा, हा टर्न बघ, एकदम इमिजिएट. भाई लोक शेवटी इथे UP वाले भेटलेले आहेत आपले मित्र. हे बघा त्यांची गाडी, खूप सपोर्ट केला देवे आपल्याला स्टार्टिंग पासून, नेपाळमध्ये एंट्री करण्यापासून पूर्ण. इथे नाश्ता करूयात मस्त. धुका नुसता धुका सगळीकडे, धुकाच धुका. नाश्ता करूयात आता मस्त इथं. हे UPचे मित्र इथं जेवायला बसलेत, त्याच रेस्टॉरंटमध्ये आपण थांबलोय. व्हेज थाली ऑर्डर केले, चार व्हेज थाली ऑर्डर. बघा आपलं जेवण आलेलं आहे, थाली व्हेज थाली ऑर्डर केला होता आपण. थालीमध्ये बघा मस्त 1 2 3 4 भाजी, डाल आणि सलाड दिलेला आहे, चटणी दिलेली आहे, राईस दिलेला आहे. बस 220ला आहे नेपाली करन्सीमध्ये. 220ला व्हेज थाली आणि चिकन थाली 330ला. जेवूयात, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण. जेवतो आम्ही आता. व्हेज थाली ऑर्डर केली होती, आलेली आहे व्हेज थाली. चलो जेवूयात. ज्या हॉटेलमध्ये आपण जेवलो आहे त्या हॉटेलचा बॅक साईड दाखवतो तुम्हाला. हे बघा बॅक साईड, बघा बॅक साईड. खतरनाक आहे एकदम. आणि हे बघा खाली दरी डायरेक्ट. नहीं आज रहेंगे काठमांडू पशुपतिनाथ, 2-3 दिन रहेंगे वहाँ पे, फिर जाएंगे हम लोग वहाँ पे, फिर निकलेंगे पोखरा से निकल जाएंगे. हाँ हाँ आप लोग 5-5:30 बजे पहुँच जाएंगे और आरती. अच्छा आरती होता है. पशुपति के मंदिर के अगल बगल बैठे, आप लोग सुविधा हो जाएगा. बराबर, वही होटल ले लेंगे तो अच्छा रहेगा. ठीक, अच्छा ठीक है, थँक्यू. चलो. भारी लोक आहेत इथली, म्हणजे भारी. त्याने डायरेक्ट सुरुवात केली होती, मैं बम्बई आया था, बहुत अच्छी जगह है, ऐसा वैसा. ते शूट नाही केलं मी. नंतर मी त्याला बोलतो शूट घेतला तर चालेल का तुझा. ते चालेल. काही ठिकाणी नाही करू देत, काही ठिकाणी देतात. मस्त इकडनं व्ह्यू बघा, हा व्ह्यू बघा खाली. हा काहीतरी आहे त्यांचे, माहीत नाही आपल्याला. आणि ढगातच आहे आपण, ढगातच आहे बघा. खालून कोणी बघत असेल त्याला आपण ढगातच दिसणार. खूप वर आलं. त्याला 2 घंटे. कंपनी बघा, कंपनी बघा आपली कंपनी. नेपाळ तू मेन पार्ट. आपलं जेवण झालेलं, आपण निघतोय पुढच्या मार्गावर. चाललोय आपण काठमांडूला. तुम्हाला माहिती आहे पशुपतीनाथचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला. 5:30 वाजता आरती असते तिथे. बघूयात आपल्याला भेटतोय की नाही, तेवढ्याला पोचतोय की नाही, ते दाखवतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये. चलो निघूयात, जेवण झालेलं आहे, पुढच्या प्रवासाला निघूयात आता. आपण आहोत स्टील नाव नेपाळ. हा कुठला डोंगर आहे माहिती नाही आपल्याला, पण खूप उंच आहे आणि खूप डेंजर भयानक रस्ता आहे. रात्रीचा कधी आला तर प्रवास करू नका, खालीच थांबा. आपल्याला जेवढा उंच चढायचा होता तेवढा चढून झालेला आहे. आता खाली उतरतोय आपण काठमांडूला जाण्यासाठी. हे बघा घर वगैरे बघा तिकडं. हा डोंगर बघून गाणी आठवतो आपल्याला, तो डोंगर बघून गाणी आठवतो आपल्याला. त्यांचा माहिती ना भाई, गार डोंगराची हवा नाही सोसन गार. कडक गाणी येतो, मस्त. ऐका तुम्ही पण, भारी. फक्त तो डीजे वाला नको ऐकू, प्लेन नॉर्मल जुना सॉन्ग ऐका.
आणि हा डोंगर बघा. स्टेप तुला देऊ का पुरं स्टिक लागेल थांब थोड्या वेळात. डॉट 50 किलोमीटर. डॉट 50 किलोमीटर सकाळपासून दाखवते. हा नेपाळचा नागमोडी रस्ता आहे. नागमोडी रस्ता एकदम खतरनाक टर्न आहे तिथे. ऑफ रोडिंग फील्ड. चला आते चला. सुमो गाडीला जाम डिमांड आहे इथे. टनाटन चालतात सुमो गाड्या. ब्रिज. मागे जो ब्रिज दिसतोय ना तर या गावातनं त्या गावात जाण्यासाठी दिलेला आहे. इकडे गाव म्हणजे या साईडनं त्या साईडला जाण्यासाठी लोकांना असे ब्रिज बनवून दिलेले आहेत नेपाळ सरकारने. खूप खतरनाक जागा आहे बघा. ही नदी आहे. नदी आहे ही. हा रस्ता, हा डोंगर बघा. बेस्ट डोंगर आहे. खतरनाक सीन आहे एकदम. मागचे डोंगर बघा एकदम. हे डोंगर काय भारी 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 काय खतरनाक सीन.
जास्त करून लोक मक्याची शेती लावतात. सगळ्या ठिकाणी मक्का लावलाय, पूर्ण जंगलात, पूर्ण डोंगरात मक्काच मक्का. ते बघा तिकडे काठमांडू सिटी दिसते. पोचणार आहोत आपण अजून अर्धा एक तासात. नेपाळचे गाव बघताय तुम्ही, बघा कसे असतात. कुठलं तरी मंदिर आहे इथे, मार्केट आहे, मंदिरासमोर परिसरात माता मंदिर, जाने प्रवेशद्वार. शहर डोंगरावर बसलाय बघा. डायरेक्ट माझी माहिती पांड्यावरती